नमस्कार मंडळी, अशाच आणखीन एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू का येतात, त्याचा खरा अर्थ काय आहे ते आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, अनेकदा आपण पाहिलं असेल की पूजेच्या वेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा रडायला लागतात। तर आज आपण जाणून घेऊयात यातून काय सूचित होते त्याची आपण माहिती घेऊया। मंडळी, पूजा करणं म्हणून मनाला शांती लाभणं, पूजा करणं म्हणजे देवाशी एकरूप होणं, पूजा करणं म्हणजे आपलं देवावरील प्रेम व्यक्त होणं, पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवापर्यंत पोहोचवणं। हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व दिले जाते। प्रत्येक घरात रोज पूजा केली जाते। भगवंताशी भक्तीने जोडलेले राहणे हाच दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे। देवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते, पण असं का होतं, याचा खरा अर्थ काय आहे? भक्ताकडून एखादी चूक तर नाही झाली ना? काय सांगितलं शास्त्रामध्ये, काय सांगतात ज्योतिषशास्त्र, याच्याविषयी आपण जाणून घेऊया। मंडळी, भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे। काही लोक आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात। देवांची भक्ती हा आपल्या जीवनाचा आधार मानतात। तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे, पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे। अनेक वेळा हा विचार मनात येतो की आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहेत की नाही। एका व्रतसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ज्योतिषशास्त्रांनी सांगितलेले आहे की ज्यांच्यावरून तुम्ही देवांच्या जवळ असल्याचे संकेत येते, म्हणजे पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात। मंडळी, ज्योतिषी सांगतात पूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल। शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे, अश्रू येणे, झोप येणे आणि शिंका येणे हे मोठे रहस्य आहे। जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात। हे अश्रू आपल्या उपासनेचे यश दर्शवतात का? पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ तुमच्या मनातील दुःख लवकर संपणार आहे, तसेच तुम्ही दुष्टांतावर मात करू शकाल। पूजेच्या वेळी अश्रू होणे हे देखील स्वच्छ मनाचे लक्षण असल्याचे शास्त्रात सांगितले आहे। या काळात तुम्ही समजले पाहिजे की तुम्ही तुमच्या मनातील वाईट गोष्टीवर विजय मिळवला आहे। अनेक प्रकारचे विचार येतात। मंडळी, शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना देव नेहमी स्वीकारतो। पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतो। त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात। जर तुम्ही अशांत अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हाला झोप येऊ लागते। पूजा करताना हात जळणे, मंडळी, दिवा लावताना किंवा कोणताही विधी करताना तुमचा हात जळत असेल तर याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे। अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा। मंडळी, पूजा यशस्वी होण्याची काही चिन्हे आहेत। जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागते तेव्हा समजून घ्या की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाले आहेत। पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आले तर याचा अर्थ देव तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। मंडळी, तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय।